महाराष्ट्रातल्या गेल्या 5 वर्षांचं राजकारण आपण पाहिलं तर जवळपास सगळ्याच पक्षांनी आणि अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार भूमिका ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत आणि त्याच भूमिकांमुळे आज काही जण फायद्यात आहेत तर काही जण तोट्यात आहेत, काही जण सुपात आहेत तर काही जण जात्यात आहेत। पण या सगळ्यांमध्ये एक नाव आत्ताच्या घडीला दिसून येते ठळकपणे, ते उद्धव ठाकरे यांचं, की ज्यांनी स्वतःहून घेतलेल्या काही भूमिकांमुळे किंवा ते ज्यांच्या सोबत आहेत त्यांच्यामुळे आणि त्यांच्या भूमिकांमुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मात्र उद्धव ठाकरेंची अनेक अंगांनी अनेक बाजूंनी अडचण झालेली आहे। या विधानसभा निवडणुकांनिमित्त आता मग ते मुख्यमंत्री पद असेल, जागा वाटप असेल, वेगवेगळे पक्षप्रवेश असतील, न्यायालयीन लढाया असतील, या सगळ्या अनुषंगाने असे कुठले 5 मुद्दे आहेत ज्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची अडचण झालेली आहे का, सगळ्या बाजूने एक प्रकारे ते घेरले गेलेले आहेत का, या अडचणींनी हेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। उद्धव ठाकरे यांच्या या आत्ताच्या घडीच्या राजकीय अडचणींपैकी सगळ्यात पहिली अडचण जी रिसेंटली चर्चेत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंची एक भूमिका आहे आणि त्यांच्या मित्रपक्षांची दुसरीच भूमिका आहे। उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यामध्ये जाहीर मंचावरून असं म्हटलेलं होतं की आपण विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायला हवा, ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे धोरण असून चालणार नाही, ते नकोच, जे काही आहे ते आधीच ठरवा, असं उद्धव ठाकरे यांची भूमिका होती। उद्धव ठाकरेंआधी संजय राऊतांनी हीच भूमिका मांडून मित्रपक्षांचे नेमकं म्हणणं काय आहे हे चाचपडून पाहण्याचा प्रयत्न हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं झाला। पण संजय राऊतांनी जेव्हा ही भूमिका मांडली की लोकसभेमध्ये सुद्धा राहुल गांधी यांचा एक प्रकारे चेहरा होता किंवा बेसिकली निवडणुकांच्या पूर्वी एक चेहरा देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झालेली होती महाराष्ट्रात की महाविकास आघाडी किंवा शिवसेना युबीटी या पक्षाला असं हवंय का की विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, किंबहुना त्याच्यामध्ये शिवसेना युबीटी कडनं उद्धव ठाकरे यांचंच नाव पुढे केलं जातंय का, ही चर्चा संजय राऊतांच्याच वक्तव्यानंतर झालेली होती। पण त्याला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, या दोघांकडनं एक प्रकारे नकार घंटाच आली। त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यामध्ये जाहीर मंचावरून भूमिका मांडली की निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो काय आहे तो आजच्या जाहीर करा, माझं त्याला समर्थन असेल इथपर्यंत त्यांनी म्हटलेलं होतं। पण निवडणुकांनंतर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं धोरण असायला नको हे त्यांनी म्हटलेलं होतं। पण तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी ही मागणी करून सुद्धा त्याला शरद पवार, जे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत, त्यांनीच थेट नकार दिलेला आहे। शरद पवार यांनी मागणी अमान्य करताना असं म्हटलेलं आहे की आत्ता बहुमत आहे असं वातावरण आपल्याला आत्ता पाहायला मिळतंय, त्याच्यामुळे आत्ताच या सगळ्या गोष्टींचे आडाखे बांधणं याची गरज नाहीये, निवडणुकांनंतर निकालामध्ये जी संख्या दिसेल तेव्हा आपण ठरवू या सगळ्या गोष्टी, आधीपासून चेहरा देण्याची आवश्यकता नाही, असं मत शरद पवार यांनी मांडलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता चर्चा अशी होतीये, मुळात तिघांच्या भूमिका समजून घेणं गरजेचं आहे। एक येतात उद्धव ठाकरे की ज्यांना 2019चा अनुभव आहे, त्यांचं आपण 2019ला पाहिलेलं होतं की मुख्यमंत्री पदावरनच युती तुटलेली होती, मुख्यमंत्री पदावरनच निवडणुकांनंतर शिवसेना भाजप वेगळ्या झाल्या आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला। त्यामुळे त्यावेळेला मुख्यमंत्री पदावरनं जे वाद झाले ते तेव्हाचे वाद बंद दाराड चर्चेमधले जे झालेले होते त्याच्यापेक्षा आता खुलेआम पद्धतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर जाहीर केला तर आपल्याला त्याचा कुठला धोका राहणार नाही निवडणुकांनंतर, असं त्याच्यामध्ये एक साधारणतः धारणा असू शकते उद्धव ठाकरेंची। दुसरीकडे येत आहेत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला असं वक्तव्य केलेलं होतं की मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आमच्याकडनं कोणाचा दावा नसेल, त्याचं कुठेतरी हे करेक्शन झालेलं आहे का की शरद पवार यांनी आता असं सांगणं की निवडणुकांनंतर जी संख्या असेल त्याच्यानंतर ठरवलं जाईल, म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे ज्या पद्धतीने आता ओढा आहे नेत्यांचा आणि लोकसभेतला त्यांचा चांगला परफॉर्मन्स लक्षात घेता कदाचित पुढे जाऊन राष्ट्रवादी सुद्धा त्या गोष्टीवर दावा करू शकते, कन्सिडरिंग जर उद्या जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलं तर ते मात्र अजित पवारांसाठी फार आपण म्हणू शकतो अपसेट करणारी गोष्ट ठरू शकते। कारण की अजित पवार यांनी म्हटलेलं होतं की 2004ला ज्यावेळेला आघाडीचं सरकार येणारी गोष्ट स्पष्ट होती, काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जागा जास्त निवडून आलेल्या होत्या, त्यावेळेला हातचं आलेलं मुख्यमंत्री पद हे शरद पवार यांनी सोडून दिलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडे कधी मुख्यमंत्री पदाची संधीही चालूनच आली नाही। या सगळ्या गोष्टी अजित पवारांनी बोलून दाखवलेल्या आहेत, त्यांची स्वतःची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी बोलून दाखवलेली आहे। मात्र आता ज्यावेळेला अजित पवार सोडून गेलेले आहेत, त्यांच्या सोबतचे अनेक नेते, शरद पवारांसोबतचे अनेक नेते हे सोडून गेलेले आहेत, त्याच्यानंतर आता जर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री केला तर तो सगळ्यात मोठा धक्का हा अजित पवारांसाठी सुद्धा ठरू शकतो। तिसरीकडे येते काँग्रेसने सुद्धा पहिल्यापासूनच
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासंदर्भात नकारघंटाच दाखवलेली आहे महाराष्ट्र काँग्रेसकडनं। पृथ्वीराज चव्हाणांनी वक्तव्य केलेलं आहे की आघाडीमध्ये अशी पद्धत नाही की मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार हे आधीच जाहीर करणं किंवा तो चेहरा आधीच जाहीर करणं। दुसरीकडे काँग्रेसचा हा कॉन्फिडन्स वाढलेला आहे लोकसभेतला त्यांचा चांगला परफॉर्मन्स लक्षात घेता की आपलं सुद्धा आता महाराष्ट्रातलं वजन जे आहे ते वाढत चाललेलं आहे, कदाचित आपल्याही जागा जास्त निवडून येऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा का जाहीर करावा हा सुद्धा काँग्रेस समोरचा प्रश्न आहे। आणि तिसरा मुद्दा, काँग्रेसने हे सांगून सुद्धा उद्धव ठाकरेंनी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा ही मागणी कायम ठेवल्यामुळे आता काँग्रेसने हीच मागणी वाया शरद पवार एक प्रकारे उद्धव ठाकरेंकडे कन्वे केलेली आहे का की महाविकास आघाडीचा शिल्पकारच म्हणतोय, महाविकास आघाडीतला सर्वात मोठा नेता शरद पवार म्हणतायत की आधी चेहरा जाहीर करण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी इथे एका बाजूला आहेत आणि मुख्यमंत्री पद हे आधीच जाहीर करावं ही मागणी एक प्रकारे उद्धव ठाकरेंची अमान्य झाल्यामुळे इथे सुद्धा उद्धव ठाकरे यांची खूप मोठी अडचण झालेली आहे। आणि आता शरद पवार यांची ही भूमिका सुद्धा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये मान्य केलेली आहे की ठीक आहे, पवार म्हणतात ते एक प्रकारे मान्य आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाची मागणी हा विषय इथे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्याच्या घडीला प्रीपोलमध्ये बंद झालेला आहे। याच्यानंतर येतो दुसरा मुद्दा आहे जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मोठा भाऊ असणार की नाही यावर आलेलं प्रश्नचिन्ह। लोकसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांना नक्कीच जागा वाटपामध्ये मोठ्या भावाची भूमिका मिळालेली होती। तिन्ही पक्षांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला जास्त म्हणजे 21 जागा आलेल्या होत्या। मात्र लोकसभेचा जो निकाल आला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाऊ ठरला एक प्रकारे काँग्रेस, कारण की 21 जागा लढवून उद्धव ठाकरेंच्या जिंकून आल्या मात्र 9 जागा, तेच काँग्रेसने मात्र 17 जागा लढवून त्यांच्या जिंकून आल्या 13 जागा, प्लस विशाल पाटील हे सुद्धा काँग्रेस सोबत कायम राहिलेले आहेत। त्यामुळे टेक्निकली त्यांच्यासोबत त्यांचे महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला 14 खासदार आहेत, 13 त्यांचे आणि 1 त्यांचा साथीदार। आता या सगळ्यामुळे येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आता कुठल्या तोंडाने जास्त जागांवर दावा करावा हा प्रश्न त्याच्यामध्ये पडू शकतो। अर्थात लोकसभेतला निकाल आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून हे सांगण्यात आलं की तुमच्याकडे तुमचं पक्षचिन्ह कायम होतं, तुमचं सगळं कायम होतं, आमच्याकडे मात्र आम्ही आमचा पक्ष गमावलेला होता, चिन्ह गमावलेलं होतं, नेते गमावलेले होते, अशाही परिस्थितीमध्ये आम्ही आमचा लढा दिलेला आहे आणि मग या जागा निवडून आणलेल्या आहेत। अर्थात याच्यामधले आपण काही अगदी बारीक सारीक गोष्टी पाहिल्या, जसं की किती लोक म्हणजे वोट्स किती पडलेले आहेत याची जर टॅली आपण पाहिली तर त्याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे की या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला 95 लाख इतकी मतं पडलेली आहेत आणि तीच काँग्रेसला सुद्धा 96 लाख इतकी मतं पडलेली आहेत। त्यामुळे जागांमध्ये जरी खूप ड्रास्टिक डिफरन्स असला की इथे 9 आहेत आणि इकडे 14 आहेत असा जरी फरक दिसत असला तरी मतं मात्र दोघांनाही सारखीच पडलेली आहेत। वोट शेअरच्या बाबतीत सुद्धा जर पाहिलं तर शिवसेना युबीटीला 16.72% इतका त्यांचा वोट शेअर आहे आणि तोच काँग्रेसचा सुद्धा 16.92% इतका आहे। अर्थात इथे फटका बसलेला आहे तो स्ट्राईक रेटचा, ज्याचा आधार काँग्रेस घेते, ते म्हणजे की काँग्रेसचा स्ट्राईक रेट, त्याच्या आधी आपण जर युबीटीचा पाहिला, शिवसेना युबीटीचा स्ट्राईक रेट आहे 42.85% आणि तोच काँग्रेसचा स्ट्राईक रेट मात्र 76% इतका आहे। आणि याच आधारावर काँग्रेस कदाचित दावा करू शकते की आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्हाला जास्तीच्या जागा या मिळायला हव्या, ज्याची सुरुवातच ही कुठेतरी नाना पटोले यांनी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर करायला सुरुवात केलेली होती। त्यांनी आधीच एक प्रकारे म्हटलेलं होतं की आता आमच्या जास्त जागांवर दावा असू शकतो, 150 पर्यंत तो असू शकतो, आम्ही मोठा भाऊ असू शकतो, अशी अनेक कारणं ही पुढे केली जाऊ शकतात। मधल्या काळामध्ये त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न हा झाला काँग्रेसकडनं, पण आता ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये जास्त जागांवर दावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करता आला होता तसा मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कितपत करता येईल याबद्दलच साशंकता आहे। अनेक पॉकेट्स असे आहेत ज्या ठिकाणी शिवसेना युबीटी आणि काँग्रेस दोघांकडनं सुद्धा प्रबळ दावेदारी ही असणार आहे आणि म्हणूनच आता लोकसभेसारखीच परिस्थिती असेल का याबद्दल सुद्धा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। यानंतर येतो तिसरा मुद्दा जो उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचा ठरलेला आहे। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे की महाविकास आघाडीतनं बाहेर पडणं हे उद्धव ठाकरेंसाठी कितपत शक्य आहे। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातली आत्ताची आपण युती आणि आघाड्यांची परिस्थिती पाहिली तर कुणासाठी सुद्धा ही गोष्ट सोपी नाहीये की आपण सध्याच्या घडीला ज्या युती आणि आघाडीमध्ये आहोत तिथनं बाहेर पडणं। कुणाचीच आत्ता इतकी ताकद सुद्धा नाहीये की स्वबळावर लढू शकतील किंवा अशीही आत्ता कुठली अजून ऑप्शन्स नाहीयेत की तुम्ही एक वेगळीच आघाडी कराल। अर्थात कालांतराने आपल्याला समजेल काही वेगळं घडलं तर, पण पर्टिक्युलरली उद्धव ठाकरेंसंदर्भात बोलायचं झालं तर जसं आपण सुरुवातीला जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात बोललो, या दोन्ही गोष्टींवर जरी आज उद्यामध्ये उद्धव ठाकरे यांची असहमती दिसून आली महाविकास आघाडीमध्ये, तरी सुद्धा महाविकास आघाडीतनं बाहेर पडणं हे उद्धव ठाकरेंसाठी तितकं सोपं नाहीये। 2014ला आपल्याला लक्षात आहे की केवळ 3 ते 4 जागांच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजपची युती ही विधानसभा निवडणुकांमध्ये तुटलेली होती।
सगळेच पक्ष हे स्वतंत्र त्यावेळेला लढलेले होते, मात्र 3 जागांच्या मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपची युती ही तुटलेली होती। तशी गोष्ट आता करणं शक्य आहे का? तर तसं तेवढं म्हणावं तितकं सोपं नाहीये, कारण की आता तशी शिवसेना ही एकसंध नाहीये। समोरून सुद्धा एका शिवसेनेचं आव्हान आहे, ज्या शिवसेनेने, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा आपला परफॉर्मन्स हा दाखवलेला होता। त्याच्यामुळे आता स्वबळाची भाषा करणं ही उद्धव ठाकरेंसाठी तशी थोडी कठीण गोष्ट होऊ शकते। तसंच मतांचा विभाजनाचा हा एक मोठा धोका त्यांच्यासाठी आहेच। काँग्रेसची मतं ही साथीला आलेली होती लोकसभा निवडणुकांमध्ये, ज्याची गरज ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंसाठी असणार आहे। राहता राहिला मुद्दा परतीचे दोर उघडे आहेत का? तर परतीचे दोर हे जर आपण पाहिले किंवा परतीचा मार्ग जरी आपण याच्यामध्ये पाहिला तर भाजपसोबत पुन्हा एकदा जाणं हे कितपत शक्य आहे? आत्ताच्या घडीला ज्या भाजपने एकनाथ शिंदे यांना आपलंसं केलेलं आहे, ती शिवसेना त्यांच्यासोबत आहे, अशामध्ये उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत घेईल का, हा फारच पुढचा विचार झालेला आहे। सोबतच उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर ज्या टोकाला जाऊन टीका केलेली आहे, ती टीका लक्षात घेता आत्ताच्या घडीला हे कितपत शक्य आहे की हे पुन्हा मनोमिलन होऊ शकतं? अर्थात दोन्ही बाजूंनी टीका झालेल्या आहेत, तिकडनं सुद्धा नकली संतान असेल किंवा अफजल खानाच्या फौजा असतील अशी टीका ही समोरून सुद्धा झालेली आहे। पण याही बाजूने, दोन्ही बाजूने टोकाच्या टीका झाल्यामुळे त्यांचं मनोमिलन होणं कितपत शक्य आहे? अर्थात याच्यामध्ये एक आधार दिला जाऊ शकतो, तो म्हणजे बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत मनोमिलन हे झालेलंच आहे, किंवा अशा भिन्न विचारसरणी किंवा दूर गेलेल्या अलायन्स सोबत पुन्हा एकदा त्या अलायन्स पार्टनर सोबत पुन्हा एकदा अलायन्स ही भाजपने केलेली आहे। तशी गोष्ट ही कदाचित होऊ शकते। पण मुंबईत चावडी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यातनं एक सूर जाणवलेला होता, तो म्हणजे की जोवर देवेंद्र फडणवीस आहेत, तिथे नरेंद्र मोदी आहेत, हे असेपर्यंत कदाचित पुन्हा एकत्र येणं हे तसं कठीण होऊ शकतं। अर्थात राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतं, हे धोरण इथे विसरून चालणार नाही। त्यामुळे कदाचित या गोष्टी पुढे जाऊन होतीलही, पण आत्ताच्या घडीला तरी हे सगळे मार्ग उद्धव ठाकरेंसाठी थोडे डिफिकल्ट वाटतात आणि म्हणून सध्या तरी त्यांना महाविकास आघाडी सोबतच राहावं लागेल, ही सध्याची स्थिती आहे। याच्यानंतर येतो चौथा मुद्दा किंवा चौथी अडचण, ती म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी होणारे किंवा थांबलेले खरं तर पक्षप्रवेश। असं वरवर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काही पक्षप्रवेश हे जरूर होत आहेत, मात्र शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना सोडून गेलेल्या साथीदारांचे परतीचे डोर हे काही कायमचे कापून टाकलेले नव्हते। त्यांनी कधीही असं म्हटलेलं नाहीये की मी यांना घेणारच नाही, असं त्यांनी म्हटलेलं नाही। अर्थात अजित पवारांसंदर्भात कधी काही मधल्या काळामध्ये प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणालेले जरूर होते की असा काही प्रश्नच येत नाही। पण आपण पाहतोय की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये निलेश लंके यांना प्रवेश देण्यात आला की जे अजित पवारांसोबत निघून गेलेले होते। सोबतच आपण मधल्या काळामध्ये पाहिलेलं आहे की असे नेते की जे भाजपसोबत निघून गेलेले होते त्यांनाही शरद पवार यांनी आपल्या पक्षामध्ये पुन्हा एकदा प्रवेश दिला। पण इतका मोठा नेता किंवा इतका बलाढ्य नेता हा भाजपमधनं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत मधल्या काळामध्ये कितीही वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे मग त्याच्यामध्ये त्यांचे जाहीर केलेले उमेदवार रद्द करणं असेल किंवा सिटिंग खासदाराचं तिकीट कट करणं असेल, या सगळ्या गोष्टी जरी झालेल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे 40च्या 40 आमदार टिकून राहिले, त्यांचे अपक्ष आमदार टिकून राहिले, तसंच त्यांच्यासोबतचे असलेले सगळे खासदार सुद्धा टिकून राहिले। इतकंच नाहीये तर कालांतराने काही आमदार विधान परिषदेतले आणि काही खासदार सुद्धा हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, जे उद्धव ठाकरेंसोबत होते। पण अशी उलटी गळती, जसं निलेश लंके हे अजित पवारांकडनं शरद पवारांकडे आले, असे अनेक नेते आहेत की जे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येतात असं म्हटलं जात आहे, तसं कुठलंही उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झालं नाही, कारण की त्यांनी डायरेक्ट दरवाजे जे आहेत ते बंद करून टाकलेले आहेत। जी लवचिकता शरद पवार यांनी दाखवलेली आहे तशी काहीशी ही उद्धव ठाकरे यांनी दाखवलेली नाहीये। त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जेवढा आपल्याला मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहेत, तेवढे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळत नाहीयेत। एकनाथ शिंदे यांच्याकडून एकही नेता हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आलेला नाही। अर्थात इथे आपण बोलताना जे अगदी मोठे नेते आहेत, बलाढ्य नेते आहेत, दुसऱ्या फळीतले नेते आहेत, त्यांच्या संदर्भात बोलतोय। काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते किंवा स्थानिक पातळीवरचे नेते हे इकडून तिकडे होत असतातच, मात्र जेवढं मोठ्या प्रमाणात आपल्याला बलाढ्य नेते हे शरद पवारांकडे येताना पाहायला मिळतात, तसं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होताना सुद्धा पाहायला मिळत नाहीये। यानंतर येतो पाचवा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा असलेला मुद्दा, तो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये पडणाऱ्या तारीख पे तारीख। सुप्रीम कोर्टाकडनं, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फार अपेक्षा होत्या। मग त्या
सुरुवातीला अगदी महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या बाबतीत असतील की ज्याच्यामध्ये त्यांचं सरकार, ठाकरे सरकार हे परत आणणं शक्य नाही, हे उद्धव ठाकरे हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकार हे काही परत येऊ शकलं नाही। जरी सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल असतील, तत्कालीन सगळ्या गोष्टी असतील याच्यावर ताशेरे ओढलेले असले तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच राजीनामा दिल्यामुळे सरन्यायाधीशांनी मात्र टिप्पणी केली की हे सरकार काही आम्ही परत आणू शकत नाही। तिथे त्यांना पहिला धक्का बसला। दुसरा धक्का बसला तो म्हणजे की सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेच्या याचिकांचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडेच पुन्हा दिला। विधानसभा अध्यक्षांकडे झालेल्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना जरी दिलासा मिळाला तरी एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र न ठरल्यामुळे तिथे सुद्धा ठाकरेंना धक्का बसला। त्या विरोधात सुद्धा जी सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे तिथे आता आमदारांची टर्म संपल्याची वेळ आलेली असली तरी सुद्धा त्याच्यावर कुठलाही सुनावणी निकाल हा लागलेला नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडनं इकडनं सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पदरी निराशा आलेली आहे। तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे पक्ष चिन्ह संदर्भातला। इलेक्शन कमिशनकडनं सुद्धा शिवसेना पक्ष चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे हे सांगण्यात आलं आणि तिथेही उद्धव ठाकरेंना धक्का बसला। त्या विरोधात केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात सुद्धा अजूनही सुनावणी झालेली नाहीये। प्लीडिंग जरूर देण्यात आलेले असलं तरी सुद्धा तिकडे सुनावणी झालेली नाही, निकाल अजून आलेला नाही। त्यामुळे धनुष्यबाण परत मिळवणं, पक्ष परत मिळवणं याबद्दल सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पदरी ही निराशाच आलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तारीख पे तारीखच पडताना पाहायला मिळते। त्यामुळे हे काही 5 असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की या सगळ्या बाजूने उद्धव ठाकरे हे एक प्रकारे अडचणीत सापडलेले आहेत। एक त्याच्यामध्ये ही भावना अशी सुद्धा आहे की उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा महाविकास आघाडी पुढे करतेय, त्या चेहऱ्यावर निवडणुका सुद्धा लढवलेल्या आहेत। म्हणजे लोकसभा निवडणूक जर आपण पाहिली तर ती इकडनं ठाकरे पवार विरुद्ध मोदी अशा पद्धतीनेच झालेली होती। अर्थात स्थानिक पातळीवर स्थानिक मुद्दे हे असतातच, स्थानिक नेत्यांचा सुद्धा तिथे प्रभाव असतो, पण एक राज्यव्यापी आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ठाकरे पवार विरुद्ध मोदी अशी ती लढत झालेली होती। ठाकरेंनी अक्षरशः त्याच्यामध्ये भाजप, मोदी, शहा, फडणवीस आणि इतर नेत्यांना सगळ्यांना टार्गेट केलेलं होतं। मात्र त्या बदल्यात त्यांना जे अपेक्षित आहे ते काही येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मग ते मुख्यमंत्री पदाच्या स्वरूपात असेल, जागा वाटपाच्या स्वरूपात असेल, एक चेहरा बनणं असेल महाविकास आघाडीचा, त्या स्वरूपात होताना ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये। ही सुद्धा एक सल ठाकरेंच्या मनात आपल्याला कायम पाहायला मिळते। अर्थात बोलायला गेलं तर याच्यामध्ये असंख्य मुद्दे आहेत, एक तासभर याच्यामध्ये चर्चा घडू शकते, पण हे प्रमुख 5 मुद्दे आहेत ज्याचे हायलाइट्स तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता। याच्यावरची तुमची मतं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातले प्रत्येक विश्लेषणात्मक रिपोर्ट्स पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।